जर आपणच आपल्या मर्यादा आखून दिल्या नाहीत तर लोक त्या ओलांडणारच. हे स्वीकारायला वेळ लागतो की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते कदाचित आपल्याला हवं तसं वागवत नाहीत. पण शेवटी स्वतःची किंमत आपणच ठरवायची असते. घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण स्वतःला हरवून बसतो. सासू असो किंवा नवरा, जर त्यांच्या वागण्यामुळे आपल्या आत्मसन्मानाला धक्का बसत असेल तर तिथे थोडं लांब होणं किंवा स्वतःसाठी वेळ काढणं चुकीचं नाहीये. आपल्याला वाटतं की आपण सगळं निभावून नेलं की नातं टिकेल, पण नातं फक्त टिकवून उपयोग नाही, ते नातं आपल्याला आनंद सुद्धा देणारं पाहिजे. जर सतत टोमणे, राग किंवा दुर्लक्ष वाटायला येत असेल तर स्वतःला विचारा की मी स्वतःसाठी काय करते. आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, पण आपण स्वतःला कसं जपायचं हे नक्कीच ठरवू शकतो. हे कठीण आहे, हे मान्य आहे मला, पण रोज त्या त्रासात राहण्यापेक्षा हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवणं जास्त चांगलं आहे. स्वतःच्या छंदांना वेळ द्या, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा, किंवा किमान स्वतःच्या विचारांना तरी मोकळं करा. जेव्हा आपण स्वतःला महत्त्व द्यायला लागतो तेव्हा हळूहळू समोरच्याच्या दृष्टिकोनातही बदल व्हायला सुरुवात होते. आणि जरी नाही झाला तरी किमान आपल्याला स्वतःला कसं सांभाळायचं हे तरी समजलेलं असतं. आयुष्य आपलं आहे, पण कुणीतरी आपल्याशी कसं वागावं ह्याचा ताबा आपण दुसऱ्याच्या हातात देऊन बसलोय. तो ताबा पुन्हा स्वतःकडे येण्याची हीच वेळ आहे. तुमच्यात ती ताकद आहे की तुम्ही ह्या परिस्थितीतून स्वतःचा मार्ग शोधू शकता. तुम्हाला काय वाटतं, अशा प्रसंगात तुम्ही स्वतःला कसं सावरता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आपण एकमेकींच्या अनुभवातूनच शिकत असतो. तिसरा प्रश्न आहे, जॉईंट फॅमिलीमध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं. हा प्रश्न विचारलात ना तर आधीच सांगते, ह्याचं एकच परफेक्ट उत्तर नाही आणि सगळ्यांसाठी चालेल असा फॉर्म्युला सुद्धा नाही. कारण जॉईंट फॅमिली म्हणजे फक्त 4 लोक एकत्र राहणं नाही, तर वेगवेगळ्या सवयी, वेगवेगळे स्वभाव, वेगवेगळ्या अपेक्षा, हे सगळं एका घरात राहत असतं. खूप वेळा असं होतं की आपण मनात म्हणतो मी ॲडजस्ट करतेय, पण समोरच्यांना कधी कळणार, किंवा मी इतकं सहन करतेय तरी मला चुकीचंच का समजलं जातं. आणि मग हळूहळू पॉझिटिव्हिटी नाहीशी व्हायला लागते. म्हणूनच पहिली गोष्ट, पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे सगळं सहन करत राहायचं नाही. आपण बऱ्याच वेळा पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली स्वतःच्या भावनांना गप्प बसवतो. जाऊ दे, घरात शांतता पाहिजे, आपण मोठे आहोत असं म्हणत म्हणत मन दाबून टाकतो. पण दाबलेलं मन एक दिवस कुठेतरी फुटतं. म्हणून पहिला प्रॅक्टिकल टिप अशी, ज्याचा त्रास होतोय ते स्वतःशी तरी आधी मान्य करा. सगळ्यांना सांगणं गरजेचं नाहीये, पण स्वतःला तरी खोटं बोलू नका.